आपल्यापैकी कितीतरी लोकांना असं वाटत असेल की काश केस गळती ही सगळ्यांची जागतिक समस्या म्हणून घोषित करून द्यायला पाहिजे, कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच केस खूप गळत असतात। इथे मी ॲक्च्युअल रिव्ह्यू घेतलेला याच्यासाठी आहे, कारण रिअल फॅक्ट आहे की जसं आपण केस विंचरतो, मी खूप स्लोली विंचरते आहे। माझ्या चेहऱ्यावर खूप उजेडत होता, चष्मा लावलेला नव्हता, त्यामुळे माझे डोळे प्रकाश पडल्यामुळे झाकत होती मी, आणि हलक्या हाताने केस विंचरते आहे, तरीसुद्धा इतक्या लठाच्या लठा येतात। माझ्याच नाही, भरपूर लोकांच्या येतात। आणि खाली फरशीवर जेव्हा आपले खूप सारे केस पडलेले दिसतात केस विंचरल्यानंतर, तेव्हा खूप टेन्शन येतं आणि भीती वाटते, बापरे इतके केस गळालेत माझं टक्कल तर नाही ना पडणार एवढं लवकर, अशी भीती मनामध्ये बसते आपल्या। तर आजच्या या व्हिडिओमध्ये या जागतिक समस्येसाठी आपण काय उपाय करू शकतो, तर आईकडनंच मी छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर शेअर करते आहे, कारण आईने बघितले माझे खूप केस गळत आहेत आणि खूप बारीक पण झालेत माझे केस। त्याचे काही कारणं आहेत आणि त्याच्यावर काही उपाय पण आहेत जे मी पुढे सांगितलेले आहेत। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, फायदेशीर आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, मी प्रियांका पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रियांका भरत यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे। तर सुरुवातीचा इंट्रो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे। तर माझे खूप जास्त केस गळत आहे, कारण दुखणं कंटिन्यू चाललेलं आहे। तर मी एक 8-10 दिवसापासून इथे आहे आणि मी केस विंचरायला लागली की आई पाहते आणि आईचं सारखं चाललं की किती केस गळत आहेत वर्षा, तुझे किती केस गळत आहेत। मला माहेरी वर्षा म्हणतात। तर आई म्हटली की तू लहान होती तेव्हा जसं एक आपण तेल लावायचो ना ताईच्या आणि माझ्या केसांसाठी, तर त्यातल्याच काही इन्ग्रेडियंट म्हणजे आई अल्टरनेट टाकायची, तर दोघांची आमची अशी जाड वेणी होती, ताईची अजूनही आहे। याच्या आधी मी अजून एक व्हिडिओ शेअर केलेला होता आमच्या तिघांच्या केसांचा, गुणगुण, मी आणि ताई। जर तो तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक वरती आय बटनवर देते आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, कारण ते तेल भरपूर जणांनी वापरलेलं आहे। तर तसंच एक तेल आई आज बनवून देते आहे माझ्या केसांसाठी, कारण भरपूर बारीक होऊन गेले माझे केस, कारण विकनेस पण खूप आला, मला फिशरचा त्रास होता त्याच्यामुळे, आणि भरपूर दिवसापासून केस गळती आहे। तर ही केस गळतीची समस्या फक्त माझ्या एकटीची नसून खूप साऱ्या लोकांची आहे। हल्ली 8 ते 10 वर्षाच्या मुलांचे पण केस गळतं, मुलं काय मुली काय, तर सगळ्यांचेच केस गळायला लागलेले आहेत। तर आई आता एक छानसं तेल बनवून देते आहे मला नाशिकला जाण्यासाठी, कारण मी आता जाणार आहे। तर आई म्हटले तुला एक तेल बनवून देते, 1-1.5 महिना लाव व्यवस्थित ते तेल, नक्कीच तुला फरक पडेल त्याच्याने, कारण लगेच तर काही तुला त्याचा इफेक्ट दिसणार नाही, तू कारण तेल खूप कमी लावते केसांना असं आई म्हणत होती। कारण आई ऑब्झर्व करते आहे की मी अजिबात तेल लावत नाही केसांना, खूप चिपकू माझं, कारण स्काल्प खूप ऑइली आहे, कितीही शॅम्पू लावून क्लीन केलं तरी क्लीन नाही होत त्याच्यामुळे। तर त्याच्यासाठी आई लावून देते आहे। पण त्याच्या आधी आई ना काही टिप्स अजून मला सांगितल्या, त्याच टिप्स आई तुम्हाला सांगणार आहे। तर त्या कोणत्या टिप्स आहेत ज्या मला सांगितल्या त्या तुम्हाला आईकडनंच ऐकायला येतील, तर ऐकायला मिळतील। तर आई सांगते तुम्हाला आता सगळ्यांना। तर आई आहे, आईला सगळेच ओळखतात, तर आई आता काही टिप्स देणार आहे जसं मी आधी सांगितलं तसं। हिचे केस खूप गळत आहेत ना, म्हणून मी आता तिला तेल करून देणार आहे। काही त्याच्यामध्ये काही साहित्य टाकणार आहे आपण पुढे बघूच, पण आईचं असं म्हणणं होतं की लहानपणी ती कशी काळजी घेत होती तर तशी काळजी घे, ते सांगायचं। काही लावून तिचं डोकं धुवायची आई स्वतः आपले केस, लहानपणी माझ्या प्रचंड लहानपणी मी तिचे केस धुवायची शिकेकाई लावून। आता शिकेकाई कोणी वापरत नाही, शॅम्पू वापरतात, मग त्याच्यामुळे ते जास्त केस जास्त गळतात। शॅम्पू मध्ये केमिकल असतं ना, त्याच्यामुळे केस गळतात। तर आईचं सांगायचं तात्पर्य एवढं आहे की हाय केमिकलचे शॅम्पू नका वापरायला आपण। हल्ली कुठल्या पण आयुर्वेदिक दुकानात शिकेकाई मिळते, कारण जसं नाशिकला दगडू तेली आहे तसं कोकटा म्हणून, सॉरी तर नकटा मारवाडी पण म्हणतात, ते म्हणून ओळखता, पण कोकटा म्हणून मोठं शॉप आहे सुभाष चौकामध्ये, बाकीच्या गावांचं मला माहित नाही, तर तिथे शिकेकाई मिळून जाते। दुसरी काळजी अजून आई मला म्हटली की तुझे केस मी लहानपणी कापायची, आई माझी हेअरस्टाईल घरीच करायची, कपडे शिवायची, माझ्याकडे कातर असायचीच, मग मी तिची लहानपणी घरीच कटिंग करायची, तिची वाली सरळ केस कापून द्यायची।
माझ्या आणि ताईच्या आईने घरीच केस कापले, म्हणजे आम्ही बाहेर गेलोच नाही. मला असं आठवतं कुचकुच होतं, मी मूवी बघितलं त्याच्यानंतर दादा मला बाहेर सलूनमध्ये घेऊन गेला होता, तेव्हा मी फर्स्ट टाइम बाहेरून केस कापले. पण त्याच्या आधी माझी आई घरीच केस कापत होती आणि खूप दाट होते केस. तर आई म्हटली की तशी काळजी घे, सारखं सारखं सलूनमध्ये जाऊन पण हेअर कट करू नको, केस खूप खराब करते आहे तू. आणि दुसरं खाण्याच्या बाबतीतही सांगितलं की चांगला आहार घ्यायला पाहिजे, वेळेवर जेवण करायला पाहिजे ना. ती वेळेवर जेवण करत नाही, टाइम बे टाइम खाते, त्याच्यामुळे तिचे केस भरपूर पाणी पण पिलं पाहिजे. पाणी तर पितेच मी भरपूर, फक्त खाण्याच्या गोष्टी आणि आता सध्या दुखण्याने पण थोडासा प्रॉब्लेम झाला. तर बस या 2-4 गोष्टी आईने सांगितल्या की एवढी काळजी तू घे, नक्कीच तुला 2-3 महिन्यात मस्त असा फरक दिसेल. कारण खूप जास्त बारीक होऊन गेलेत माझे केस आता बऱ्यापैकी एवढ्या 2-3 महिन्यामध्ये. तर त्याच्यामुळेच आईने सांगितलं की तू काळजी घे आता. तर मी ती काळजी घेणार आहे आणि तुम्हीही ती काळजी घ्या, एवढं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि हे जे तेल बनवणार आहे ते निधीच्या केसांसाठी सुद्धा कामात येणार आहे. आता निधीचे केस जे आहे ते पातळ आहे, दाट नाही. माझे केस दाट आहे पण निधीचे पातळ आहे. तर आई म्हटली की ते तेल तू निधीला पण वापर, मी जे बनवून देते, तर तिचे केस दाट होण्यासाठी सुद्धा मदत होईल. रात्री मालिश करायची, रात्रभर ते डोक्यामध्ये जिरतं, मग सकाळी विंचरून काढायचं. आणि आईने हे पण सांगितलं की आठवड्यातनं किती वेळेस लावायला सांगितलं? 2-3 वेळा लावायचं आठवड्यातून. आठवड्यातनं 2-3 वेळेस हे तेल लावायचं. स्काल्पला रात्री मालिश करून दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश करून घ्यायचं. तर बस एवढ्या 2-4 टिप्स आईने सांगितलेल्या आहेत, तेवढा तुम्हीही फॉलो करा, मीही फॉलो करते. आणि 1-1.5 महिन्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो मी नक्की शेअर करेल. आता जसा केस गळतीचा रिव्ह्यू शेअर केला तसं केस गळती कमी झाल्याचाही रिव्ह्यू मी नक्की शेअर करेल. तर आता जास्त बडबड न करता आपण पटकन हेअर ऑइल कसं बनवायचं आहे ते बघूया. चला, तर इकडे मी आणि आई किचनमध्ये आलेलो आहोत तेल बनवण्यासाठी. तर आईने तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी तेल तापलं आहे. खोबऱ्याचं तेल घेतलं ना, प्युअर कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. तिरुमाला कंपनीची बॉटल आहे, दाखवून देते मी तुम्हाला. तर हे 150 ml तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये ॲलोवेरा आहे, तर तुम्ही फक्त कोकोनट ऑइल पण घेऊ शकतात. तर हे पण चांगलं तेल आहे, किंवा मग पॅराशूट वगैरेचंही तेल चालेल. तेल व्यवस्थित तापल्यानंतर या ठिकाणी आईने मेथीचे दाणे घेतलेले आहेत 1 चमचा. ते पण छान याच्यामध्ये व्यवस्थित तेलात त्याचा अर्क उतरला पाहिजे इतपत आपल्याला सगळे जिन्नस जे आहे ते होऊ द्यायचे आहेत. त्याच्यानंतर आईने इथे टाकलेले आहेत जवस, ज्याला आपण फ्लॅक्स सीड्स म्हणतो. या सगळ्याचे फायदे आईने मला सांगितले. तर आई म्हणते की मला नाही एवढंच क्लिअरली एक्सप्लेन करता येणार, तू एक्सप्लेन कर. तर कापूर आई असं चुरून टाकते आहे, जेणेकरून त्याचा वास चांगला येईल. बाजूला कांदा टाकला आईने. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा एवढ्या साईजचा कांदा घेतलेला होता आणि जास्वंदाचं फुलही टाकलेलं आहे. तर आमच्या घरच्या झाडाला जास्वंद असतं. जे माझे रेग्युलर व्लॉग्स बघत असतील ना, तर आईकडे मोठंच जास्वंदाचं झाड आहे. तर 4-5 जास्वंदाची फुलं घेतली, त्याच्यामुळे वास खूप छान येतो. आणि तेलाचा जो ॲरोमा आहे तो मस्त असतो, आपल्या केसांना असं कांद्याचा वास येत नाही, उग्र वास. त्याच्यामुळे कापूर टाकल्यानंतर नाही येत. याच्यामध्ये कापूर टाकायचं एक विशेष कारण म्हणजे उवा जर असतील डोक्यात तर त्या उवा निघून जाता. अँटीबॅक्टेरियाचं काम या ठिकाणी कापूर करत असतो असं आई म्हटली. कारण माझी आजी माझ्या आत्याच्या केसांना लावायची, कारण आत्याच्या केसात खूप उवा पडायच्यात ना, त्याच्यामुळे आजी कापूरचं तेल लावायची, कापूर टाकलेलं. तर आई म्हटली कापूरही टाक. तसं उवा वगैरे नाही आहे माझ्या आणि निधीच्या डोक्यामध्ये, पण आई म्हटली की राहू दे, त्याचा पण जो ॲरोमा आहे तो चांगला येईल तेलामध्ये. तर आता हे सगळं व्यवस्थित त्याचा जो अर्क आहे तो आपल्याला व्यवस्थित याच्यात उतरू द्यायचा आहे. आणि कापूर जो आहे तो असं मस्त आईने पकडने बारीक करून घेतला आणि टाकते आहे. अजून एक टाकू का? नाही, बस चांगला येतो ग त्याचा वास. आता हे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत याचा कांद्याचा, जास्वंदाचा, मेथीच्या दाण्यांचा अर्क याच्यात उतरत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित एकत्रित होऊ द्यायचं आहे. बारीक आचेवर होऊ द्यायचं.
तिकडे बारीक आचेवर तेल होतं आहे तोपर्यंत मी जे काही इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले आहेत त्याचे फायदे सांगते. कापूरचं तर मी सांगितलं तुम्हाला. आता आईने मेथीच्या दाण्यांचं सांगितलं की मेथीचे आपण खूप सारे हेअर पॅक आतापर्यंत बघितलेले आहेत, जसं मेथी आणि दह्याचा हेअर पॅक, मेथीचा आणि तांदळाचा हेअर पॅक. तर मेथी याच्यासाठी टाकतात की मेथीने खूप लवकर केस गळती थांबायला मदत होते. कसं असतं, ज्या नॅचरल आणि आयुर्वेदिक गोष्टी असतात ना त्याच्याने उशीर लागतो पण फरक पडतो. म्हणून या ठिकाणी आई म्हटली मेथीचे दाणे आवर्जून टाकून देते मी तुला याच्यामध्ये. फ्लॅक्सीड मी पहिल्यांदा बघितलं. आई म्हटली आपण जवस टाकूया. त्याचं कारण असं की आपला जो केसांचा पोत असतो ना, म्हणजे टेक्स्चर असतं ते सुधारतं. माझ्या केसांचं टेक्स्चर पण बऱ्यापैकी खराब झालेलं आहे आता. तर आई म्हटली की तेही सुधारेल, कारण फ्लॅक्सीडचा आपण जो हेअर पॅक लावतो त्याच्याने आपले केस खूप शायनी सिल्की होतात. म्हणून त्याच्यामध्ये आईने फ्लॅक्सीड टाकलेले आहे. त्याच्यानंतर कांदा. तर भरपूर जणांना माहिती आहे आणि याच्या आधी मी कांद्याच्या रसाचे फायदे पण सांगितले आहे की कांद्याचा रस जर केसांना आठवड्यातून एकदा लावला तर त्याच्यामुळे पण केस गळती खूप चांगल्या प्रमाणात थांबते. तर आता मी ते पण ट्राय करणार आहे कांद्याचा रस लावायचा. तोही व्हिडिओ शेअर केलेला आहे मी. तर म्हणून आई म्हटली की या तेलामध्ये कांदा पण टाकूया आपण. जास्त प्रमाणात नाही टाकायचा, नाहीतर त्याचे साईड इफेक्टही होता. म्हणून तेलाच्या हिशोबाने मीडियम साईजचा कांदा मी या ठिकाणी घेतलेला आईने आणि तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर जास्वंदाचं फूल. तर जास्वंदाचं फूल एकदम असं इलॅस्टिकसिटी सारखं असतं, म्हणजे जशी जवस असते ना टेक्स्चर सुधारायचं काम करते केसांचं, अगदी त्याच पद्धतीने जास्वंदाचे फुलं सुद्धा आपल्या केसांचं टेक्स्चर सुधारायचं काम करत असतात. म्हणून आणि तुमच्याकडे जर जास्वंदाचं फूल अवेलेबल नसेल, पानं असतील तरी चालेल, कारण की तुम्ही जास्वंदाचं पान तोडून बघा, त्याच्यातला जो चिकट पदार्थ बाहेर येतो ना तो खूप चांगला असतो. ॲज अ कंडिशनर काम करतो तो आपल्या केसांसाठी. म्हणून फुलं नसतील तर पानं टाका, दोघंही नसतील तर फ्लॅक्सीडही पुरेशा आहेत. तर खूप कमी साहित्यामध्ये हे हेअर ऑइल मला आई बनवून देते आहे. मॅजिकल हेअर ऑइल म्हणेल कारण मी याला, कारण लहानपणी माझे केस खूप सुंदर होते. तर त्या केसांचा आता फोटो नाही आहे, पण ताईचे केस त्याच्यासाठी प्रूफ आहेत. आमच्या दोघं बहिणींचे केस खूप उत्तम आणि सुंदर आहेत. आणि ताईच्या केसांचा जर एखादी फोटो असेल ना तर मी टाकतेच. अदरवाईज तुम्ही आमचा जो याचा व्हिडिओ आहे केसांच्या हेअर ऑइलचा मी बनवला तर गुणगुण मी आणि ताईने मिळून, तर तोही बघू शकता. तेही तेल भरपूर लोकांनी बनवलं आणि मला ओरली सगळ्यांनी सांगितलं की खरंच खूप छान हेअर ऑइल आहे. त्याचा भरपूर लोकांना इफेक्ट झालेला आहे आणि भरपूर लोक तयारी करतात. म्हणजे मला सांगतात ना की तुझा तो व्हिडिओ बघून आम्ही ते हेअर ऑइल बनवलं, इफेक्टिव्ह आहे. तर विश्वास बसतो की नाही, येस लोक ट्राय करत आहेत, म्हणजे आपला परिवार ट्राय करतो. तर बस एवढं सगळं आता ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. तेल एकीकडे होतं आहे आणि झालं की मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात. A few moments later. एक थोडंसं 2 मिनिटानंतर कांद्याचा रंग बदललेला असतो, म्हणजे हळूहळू कांद्याचा जो अर्क आहे ना तो तेलात मिक्स व्हायला सुरुवात होते. जास्वंदाचं फूल, मेथी आणि जवस हे तर लवकर त्याच्यामध्ये एकत्र होऊन जातं तेलात, पण कांदा कसा असतो थोडासा ओलसर असतो ना, मग तो एकजीव व्हायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे ना थोडा वेळ लागतो, पण 10 मिनिटात हे तेल तयार होऊन जातं. आणि जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर त्याच्यात बनवा, म्हणजे लोह पण आपल्या केसांसाठी उपयुक्त असतं, लोह मिळणं. तर माझ्याकडे तर नाही आहे. आईकडे तवा आहे पण तो याच्यात तेवढं तेल बसलं नसतं, आजूबाजूला उडलं असतं, म्हणून मग कढईच वापरली. पण तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर ती नक्की वापरा, म्हणजे त्याचा पण एक दुसरा फायदा आपल्या केसांसाठी नक्कीच होऊन जाईल. तर हे कंटिन्यू आई हलवते, कारण एकदम जळायला पण नको, म्हणजे आपल्याला काळा कोळसा नाही बनवायचा आहे केस याचा कांद्याचा. हां, तेलाचा रंग बदलेल आणि जास्तच असं जळालेला वास येईल तेलाचा, जो आपल्याला नको आहे. म्हणून लक्ष द्यायचं, काळजीपूर्वक त्याला बघत राहायचं. 4 मिनिटानंतर जो कांदा आहे तो पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे, जळालेला नाही आहे, जसं मी आधी सांगितलं. आणि बारीक आचेवरच हे तेल होऊ द्यायचं आहे. सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याच्यात एकजीव होऊ द्यायचे आहे. त्याच्यामुळे जो तेलाचा रंग आहे ना तो काळपट नाही होत. ओरिजिनल जो कलर आपल्याला याचा मिळतो ना तो एकदम मस्त असतो. तर एक आता झालेलं आहे ना ग हे. हां, हे आता झालेलं आहे. तर आई त्याला थंड होऊ देईल. थंड झालं की त्याला गाळून दाखवेल आई. या ठिकाणी आपलं जे तेल आहे ते मस्त असं रेडी झालेलं आहे. तर तेल पूर्ण झाल्यानंतर आई इथे गाळून घेते आहे ते सगळं तेल.
या ठिकाणी तुम्ही तेलाचा रंग बघू शकतात, एकदम छान असा रंग याला आलेला आहे, कारण तेवढं काळजीपूर्वक तेल बनवलेलं आहे. बनवायचं म्हणून फुलाच्यावर कंटाळवाण्यासारखं नाही बनवायचं, एकदम छान. त्याला मस्त थोडा वेळ लागतो, 10 मिनिटात हे तेल तयार झालेलं आहे. आणि आता याला थोडं थंड होऊ देतो, नंतर एका कंटेनरमध्ये आई स्टोअर करून देतो मला, तेही दाखवते मी तुम्हाला. आणि बाकीचा जो जे काही आपण साहित्य टाकले होते तर त्याच्यात अजिबात तेल शिल्लक राहिलेलं नाही आहे. आता इतकं व्यवस्थित पद्धतीने ते आईने गाळून घेतलेलं आहे. याचा तुम्ही हेअर पॅकसुद्धा लावू शकता. दळून घ्यायचं, तांदळाच्या प्युरीमध्ये तांदळ भिजवायचे आणि तांदळासोबत हे दळून घ्यायचं. एक मस्त असं हेअर पॅक आपल्या केसांसाठी तयार होऊन जाईल. आता तेल थंड झाल्यानंतर हे तेल आई मला एका प्लास्टिकच्या छोट्याशा बरणीमध्ये भरून देते आहे, कारण काचेचं कंटेनर नाही आहे. काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर केलेलं कधी पण छान, पण हे पूर्ण थंड करून घेतलं आईने, एका थंड पाण्यात ठेवलं तर पूर्णपणे मस्त असं थंड झालं आहे हे तेल. त्याचा ॲरोमा इतका जबरदस्त येतो आहे ना, कधी केसांना लवस झालेला आहे. कापूर अजून थोडंसं कापूर का? हो, कांद्याचा वास मिळाला असतो त्याला. नाही येणार अगं जास्त. अजून एवढंच तेल टाकतो त्याच्यात. तर इथे माझं जे मॅजिकल हेअर ऑइल आहे माझे केस गळती थांबवण्यासाठी, ते मस्त असं तयार करून दिलं आहे आईने. आईच्या हातात जादू असते असं म्हणतात. खरंच माझ्या आईच्या हातात जादू, कारण आमचे केस जे होते ना ते खरंच खूप लहानपणी मस्त होते, खूप मोठे होते, जाड होते आणि सगळे म्हणायचे किती छान केस आहेत, दाट होते, काळेशार. ताईचे तर अजूनही आहेत पण माझे खराब झाले थोडेसे. थँक्यू. वापर, हो, कंटाळा करू नको, नाही, वेळेवर आहार घे, हो, वेळेवर डोक्याला लाव. हो. थँक्यू सो मच मला हे बनवून दिल्याबद्दल. निधू पण म्हणते आहे आजी आता मॅजिकल आजी आहे तिची, असं मी म्हटलं ना आई मॅजिकल आहे. तर हे तेल आता मी नाशिकला घेऊन जाईल, आता नाशिकला जाऊ तेव्हा. तर हे तेल तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि ट्राय करून बघा, जर तुमचा केस गळतीचा खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर. आणि बघा, तूप खाल्ल्याने रूप येत नाही ही एक म्हण आहे, आईचीच आहे. आई खूप आधीपासून म्हणते आहे ही म्हण मला, तर तेच सांगते, तूप खाल्ल्याने लगेच रूप नाही येत. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ जाऊ द्यावा लागतो. आपली केस गळती सडनली नाही होत, हळूहळू करत खूप जास्त केस गळती आपली व्हायला लागते. तसंच हळूहळू फरक पडतो. महिना, 1.5 महिना, 3 महिन्यात खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो, पण महिन्याभरानंतर एकदम मस्त रिझल्ट दिसायला लागतो. त्याच्यामुळे पेशन्स ठेवायचे आणि ट्रस्ट ठेवायचा आणि सातत्य ठेवायचं, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.